दिसे गोविंदाचे, येरती मायक दुःखाचे जनिती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, येरती मायक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. विठ्ठल मनुष्य जन्माचा प्रवास म्हटल्यानंतर आपण यामध्ये प्रवासी म्हणून जन्माला आलेलो आहोत. मनुष्य जन्माचा प्रवास झाला, आपला जन्मापासून प्रवास सुरू झाला. आपला जन्माच्या अगोदर आपण कोण्या डब्यामध्ये बसलेलो होतो की ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आपल्याला उभं केलं, तो डबा म्हणजे आईची कुस आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आईची कुस आहे. आणि त्याकरता सांगितलेलं आहे प्रवास आईच्या कुशीमधून तुमचा आपला सुरू झाला. आणि त्या ठिकाणाहून आईनं बोर्ड लावला होता, बेटा तुझा प्रवास सुखाचा हो. विठ्ठल विठ्ठल त्याकरता सांगितलेलं आहे सज्जन, शास्त्रानं सांगितलेलं आहे की 3 प्रकारचे ऋण घेऊन तुम्ही आपण या ठिकाणी जन्माला आलो. पहिल्या नंबरचं ऋण आहे मातृ ऋण. पहिल्या नंबरचं ऋण आहे बरं, आईचं ऋण सगळ्यात श्रेष्ठ ऋण आहे. पहिल्या नंबरचं ऋण आहे आई मातृ ऋण. दुसऱ्या नंबरचं ऋण आहे पितृ ऋण. मातृ पितृ ऋणानंतर ऋण आहे ते आपल्याला देव ऋण. आणि तिसऱ्या नंबरचं ऋण आहे ते आहे ऋषी ऋण. आणि चौथ्या नंबरचं ऋण आहे ते आहे समाज ऋण. विठ्ठल विठ्ठल मातृपितृ ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आई वडिलाच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? मेल्यावर मोठी पंगत देऊन काही उपयोग नाही. सगळ्या गावाला जेवण गुलाबजामुनचं दिलं तरी काही उपयोग नाही. जिवंतपणी त्या आई वडिलाला चटणी भाकरी प्रेमानं खाऊ घातली, काय गावाला पंगत झाली. विठ्ठल विठ्ठल सज्जन हो, जिवंत आईबाप मारतात उपाशी, मेल्यावर हाळण येतात काशी. जिथे पण उपाशी मारतात आणि काशीले सख्या नेतात. काय उपयोग आहे? गावातला नालीतही टाकलं तर चालते, पण जिथे पण त्याची व्यवस्था करा. विठ्ठल विठ्ठल त्याकरता सांगतात आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जिवंतपणे आईवडिलाची सेवा सांगितलेली आहे. जिवंतपणे आईवडिलाची सेवा. जसं सांगतात ज्याला त्याला पैसा प्यारा जगी कुणी कुणाचं नसे. पैसा पैसा करून मरतो पण सोबत काही येत नसे. मुला मुलीची नजर असते फक्त बापाच्या पैशावरती, आणि पैसा शिल्लक नसला तर भांड्या भांड्या करतात तेरवीच्या दिवशी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आईसारखं दुसरं दैवत नाही. तुम्ही सांगा जगाच्या पाठीवर आई बापाची जर सेवा केली तुम्ही तर देव भेटू शकते की नाही? हा पुरावा आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा. काही ऐऱ्या गैऱ्याचा न तो खैऱ्याचा नाही. आई वडिलाची पुंडलिकाने सेवा केली, परमात्मा अजूनही उभा आहे. लाखो लोक दर्शनाला जातात येतात वापस, पण घरी आल्यावर मायबापाला घराच्या बाहेर काढतात. अरे तो उभा कशासाठी आहे? पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले,
कासे माय बापा केवळ कासे आईवडिलाची पुण्याई होती त्यांच्या पाठची त्याकरता सांगतात सज्जन आई आणि वडिलाची अवहेलना करू नका. हे दैवत तुमच्या घरून गेल्यानंतर पुन्हा हे दैवत तुम्हाला या जन्मात भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाने हो आई तुझ्या मूर्ती वाने या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार नाही फिटणार राजा. अरे 9 महिने 9 दिवस ज्या आईने 3.5-4 किलोचा गोळा पोटामध्ये वागवला तिला ओझ झालं नाही. आपल्याला मोबाईलचं ओझ होते लाईट पीस पाहिजे म्हणते बा पोटी भार वाहे 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 वाहे पोटी भार वाहे पोटी भार सर्वस्व सांगू शकते. आई त्या बाळाला चालणं शिकवू शकते. आई त्याला बोलणं शिकवू शकते. आई त्याला जेवू घालते. आई त्याला डिगी शिकवते. हे सगळे उपकार आईचे आहेत. त्याकरता सांगतात पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. सर्व अंगानं आई त्याचं ओझ हे वागवते. अरे याने ओला विस्तारा केला तर ती आई त्याच्यावर झोपती याला कोरड्यावर टाकते. तरी या बेईमानाला तिची लाज वाटत नाही. हा तिला घराच्या बाहेर काढून देते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. त्या आईने तुम्हा आपल्याला हे इतक्या प्रकारचं ज्ञान दिलं आणि त्या आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता फक्त जिवंतपणे त्या आईवडिलाची सेवा करा. मेल्यावर काहीच नाही केलं तर चालते. काहीच नाही केलं या लोकाईला नाही बोलावलं चालते ना मेल्यावर. पण फक्त त्यांना जिवंतपणे हालअपेष्टा न करता प्रेमानं चटणी भाकरी घरात खाऊ घाला. म्हणजे त्यांची 13वी झाली, वर्षी झाली, श्राद्धही झालं त्याच्यात. विठ्ठल दुसऱ्या नंबरवरून देव ऋण आहे. ज्या आईच्या गर्भामध्ये हा गोळा तयार होत असताना ज्या भगवंताने याचं त्या गर्भामध्ये रक्षण केलं. गर्भामध्ये रक्षण करणारा कोण आहे? ती आई गर्भामध्ये जाऊ शकत नाही. पण गर्भातला जीवात्मा तयार होऊन त्याला जीव टाकेपर्यंत जो परमात्मा त्याच्यावर काय करते त्याच्यावर सगळा दृष्टिक्षेप असते त्या परमात्म्याचा. गर्भामध्ये हा बाळ कसा वाढून राहिला याची हालचाल कशी आहे आता सगळं दिसते. हो मशनरीमुळे सगळं दिसते. पण त्यावेळेस हे काहीच नसताना तो परमेश्वर एवढा सुंदर प्रकारचा इंजिनियर होता की त्याला आतमधलं त्यावेळेस दिसत होतं. शिवजी आणि पार्वती कैलास पर्वतावर बसत असताना शिवजी पार्वतीला विचारतात की पार्वती तू मला एक सांग की 9 महिने हा गर्भ तयार कसा होते? ती म्हणे मी काय एमडी आहे का? तरी पार्वती म्हणे काही हरकत नाही. तुमचा हेका जर आहे मालकाच्या मनाप्रमाणे बाईला वागावं लागतं. बाई सांगायला लागले पहिल्या मासी होता तो गोळा, दुसऱ्या मासी शिर कमळा, तिसऱ्या मासी हातपाय बाळा, चौथ्या मासी केसाची कळा, जो बाळा दोरे दो. 5व्या महिने पंचांग त्याला, 6व्या मासी साईचक्र जाना, 7व्या मासी सप्तधातू आले ना, 8व्या मासी अष्टांग बाळा, जो बाळा दोरे दो. म्हणून पहिल्यांदा जुन्या काळामध्ये 8व्या महिन्यात त्या बाईला घराच्या बाहेर पाठवत नव्हते.
8व्या महिने अष्ट हे अंग आणि गर्भीने राहते गर्भात गुंग गर्भावर उमटे सावलीचा रंग. मग मामाच्या घरी असे तर म्हणत मामा सारखा झाला. विठाल विठाल हो त्याकरता म्हणतात की बाबा गर्भामध्ये त्या भगवंतानं 9 महिने माय पोटे कोणी पुरविली रोटी. 9 महिने त्या गर्भाचं रक्षण करणारा परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला नमन. पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना. ओ पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना. दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या दुसरे चरण संतनिया दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने देवा विकारू त्यांच्या कृपादाने कथेचा विकारू त्यांच्या कृपादाने कथेचा विकारू. नंतर पांडुरंगा करू प्रथम नमन. कारण जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. मग भगवंताने हा त्या ठिकाणी पुतळा तयार केला आणि केल्यानंतर 9व्या महिने हा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर याचा प्रवास सुरू झाला. विठाल विठाल मग तुकाराम महाराज सांगतात की आता या जीवाने जीवात्मा प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याचे भजन कोणत्या प्रकाराने करावं. जीवात्मा तयार झाला. जीवात्मा परमात्मा अंतरात्मा हुतात्मा प्रेतात्मा किती आत्मे सांगू आता. आणि तुमचा आपला आत्मा सर्व घटी राम देहादेही एक. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. मग तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसण्याकरता काय करावं लागेल. लहानपणापासून त्या प्रकारे वळण पाहिजे. आमच्या श्रीमती लीलाबाई तुळशीरामजी इंगळे आणि त्यांच्याच सोबत बहीण म्हणून इंदूबाई हरिभाऊजी इंगळे ह्या दोघी बहिणी लहानपणापासून परमार्थमय जीवन जगणाऱ्या होत्या. तर त्यांचं मरण शेवटी चांगलं होईल की वाईट होईल तुम्ही सांगा. पेरणी केली तर निघणं भागच आहे. विठाल विठाल आणि मी हे तुमच्या समोर जे बोलून राहिलो ना हे त्यांनी शिकवलेलं आहे मला. मी काही कोण्या संस्थेत गेलो नव्हतो. माझी संस्था म्हणजे ह्या दोघी बहिणी होत्या. विठाल विठाल कोणाजवळून काय गुण नाही घेतायत तुम्ही सांगा ना. काय कोणाजवळून गुण नाही घेतायत. मला म्हणत होते बाबू तुला आई वडील नाहीत रे. तुला चांगलं होईल. तू कीर्तन कर. हो करशील तू कीर्तन. चल कर कीर्तन लवकर. दोघींच्या समोर कीर्तन करायला लावत होते. तर हा त्यांचा शुभाशीर्वाद आहे. असो त्यानुसार म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे. 84 लक्ष योनी आहेत. योनी किती आहेत. 84 लक्ष आहेत. 84 लक्ष योनी आहेत. 33 कोटी देव आहेत. आता तुम्ही सांगा याच्यातलं एक निवडणं म्हणजे साधी गोष्ट आहे का. 33 कोटी देव आहेत. 84 लक्ष योनी आहे. माणूस एकटा आहे. काय करावं त्यानं तुम्ही सांगा. घरचेच तर कामं यायला सुचू देत नाही. बाई तिकडून थैली रिकामी आणली की हे भरेलचीच वाट पाहिजे. कसा प्रवास आहे. प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपण उभे राहतो. गाडी स्टेशनमध्ये थांबलेली आहे. प्लॅटफॉर्मवर तुम्ही आपण उभे आहोत. लोक त्या ठिकाणी त्यांचे कार्य करून राहिले. पानबिडी माचीसवाले चाय कचोरी असे आवाज आपल्या कानावर येतात. याला जे लागते ते हा त्या स्टॉलवर जाऊन ते घेतो. पण त्याचा स्वाद त्याचा आस्वाद कुठपर्यंत घेत राहतो हा माहिती आहे का. जोपर्यंत गाडीची शिट्टी वाजत नाही
तोपर्यंत हा ते खातपेत राहतो. शिट्टी वाजली की अर्ध फेकून द्यावं लागते आणि याला गाडी पकडावं लागते. तसा आपला हा प्रवास आहे. त्यानं बोलावलं की आपल्याला अर्धा संसार सोडून त्याच्या बरोबर जावं लागेल. विठाल विठाल त्याकरता फक्त एकच करा, कोणाचं चांगलं होत नसलं वाईट करू नका. कोणाचं जर कोणाला चांगलं म्हटलं गेलं नाही वाईट म्हणून त्याची निंदा करू नका. एक कोणाचं लग्न जोडता आलं नाही तोड्याचे कामं करू नका. एवढं जरी केलं तरी परमार्थ घर बसल्या झाला. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो काते बन कर मत रहना, काते बन कर मत रहना, काते बन कर मत रहना. बस भला किसी का कर न सके तो बुरा भी किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. विठाल विठाल त्याच्यासाठी आपल्याला टाइमाची किंमत समजली पाहिजे. 10 झाली, 10:30 पर्यंतचा टाइम आपल्याला भेटलेला आहे. टाइमाची किंमत पाहिजे. टाइमाची किंमत जर नाही समजली तर फसवणूक कशी होते तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो. विठाल विठाल एक ग्रस्त समारंभामध्ये जेवण्याकरता गेला. तो ग्रस्त समारंभामध्ये जेवणाकरता गेला. जेवण्याकरता गेल्यानंतर पहिल्या पंगतमध्ये त्यानं जेवायला सुरुवात केली. कोण्या पहिल्या पंगतमध्ये जेवायला सुरुवात केली तर शेवटची धावणाऱ्याची पंगत आली. सुनील भाऊ पहिल्या पंगत पासून हा जेवायला बसला, धावणाऱ्याची पंगत बसली. त्याचा मित्र सखाराम म्हणे समा बस झाला आता बस कर, आपल्या गाडीचा टाइम झाला, जेवण आटोप. तो म्हणणार पत्रिकेत काय लिहिलेलं आहे भोजनाची वेळ 11 ते 5, आता 4च वाजले. टाइमाची किंमत समजली का? विठाल विठाल त्या करता सांगतात की बाबा एक काम करा, मानवी जीवनाचा आद्य कर्तव्य आपुला तो एक देव करून घ्या. सगळं काम करा पण सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. म्हणजे जीवन जगत असताना हरी म्हणा. LICचे साहेब आहेतच आणि मरणाच्या वेळेस हरी म्हणा. हे जीवनभर विमा काढायला लावतात आणि मेल्यावर चेक देतात. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांचे लहान भाऊ आहेत ते डॉक्टर आहेत. हे वाचवायचं काम करतात, हे मारायचं काम करतात आणि मेल्या वाचल्यावरही जर जास्त भांडणं लागले तर वकील साहेब गेलेच आहेत गणेश भाऊ, हे निपटून टाकतात. विठ्ठल विठ्ठल नाही तर मग अनिल भाऊची ओम शांती आहे.
हरिओम शांती. तर याप्रमाणे सगळ्यात काही सगळ्या ठिकाणी या बाजारात मिळेल अशातली काही अवस्था नाही सध्या नव्हे. पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. तुम्ही सांगा, मरेपर्यंत राबराब राबराब प्रपंच केला आपण, खूप पैसा कमावला, खूप इस्टेट जोडले, सोबत काही आपलं येऊ शकते का? याच्यातलं थोडंसं येईल का? रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. चाल्याचे रोड बी असे डांबर रोड नव्हते, कॉन्क्रीट रोड नव्हते, त्याच्यावरही सोन्याचा मुलामा बसवला होता. एवढी मोठी संपत्ती होती रावणाची, पण सोबत गेली नाही. आपण किस गेली नाही खसखस. तरी आपल्याला असं वाटतं की मायाजोळा हे कोणाजवळ संपदा एवढी. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं प्युअर सोन्याची होती. तरी सांगा ती कवडी नेली नाही. त्यानं जर कवडी नेली नाही, तुम्ही आपण नेणार आहोत नाही. काही आपण सोबत नेणार नाही. एका म्हाताऱ्याने ATMचं कार्ड मुठीत दाबून ठेवलं. जीव जायचा टाईम आला पण सोडतच नव्हता ATM. लय लोक समजून सांगत की मृत्यूचे दाखले काढणं, वकील साहेबांना बोलावणं, ती केस लढवणं, त्याच्यापेक्षा आता सोडा ना आबा हे. तर म्हणे हराम खरं सगळं तुमच्या नावानं केलं, एवढं ते नेऊ द्या खर्चा पाण्याले. त्याला काय माहिती ATMच्या मशीनावर आहेत की नाही. लोक सावतेच लय झाले राजा, मिळालंच माहीतात काय बी. अरे मेल्यानंतर काही नेता येत नाही, एवढी सांगल्यावर बी ते ATMचं कार्ड सोड. मरायच्या अगोदर किल्ल्या सिनीच्या हातात देऊन टाकन, मस्त प्रेमानं खात बस, पण नाही खाता येत. सांगेल तयार सून मासी बरोबर वागत नाही, तूच तिच्याशी बरोबर वागत नाही, ते कशी वागेल ती अशी चांगली. अरे हे आपोपर आहे हा भाव, बरोबर आहे की नाही. तर अशातली परिस्थिती होते. काही काही फुकाचं असते पण लाखाचं असते, काही काही लाखाचं असते आणि फुकट भेटते. अशातलं आहे ना. तुम्ही प्रेमानं मामाजी 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 म्हणा ना, फक्त किल्ला घेपर्यंत तर म्हणा. आणि पानं काय मजा येते तर मग त्याच्यात अख्ख्या तिजोरीच्या किल्ला तुमच्याजवळ, पण त्याला तुम्ही टामाजीच म्हणतात, मामाजी म्हणतच नाही, तर तो किल्ला कशा देईल तुमच्या हाती. इच्छा सुखाची आहे, इच्छा सुखाची आहे, पण दुःख तुमच्या पदरात आहे. काय आहे? तुमच्या कर्मामुळे आहे. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा जगे जीवनाचे सार यावे जाणून सत्वर. जगे जीवनाचे सार यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म है ना त्याप्रमाणे फळ आहे. कर्म की इच्छा फल की इच्छा मत करे इंसान. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. यह है गीता का ज्ञान. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले. ऐसे किती चांगले कर्म केले चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केले वाईट फळ मिळेल. हे तर साधी गोष्ट आहे. त्याकरता आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाची जनिती. हे बाकीचं बॅकग्राऊंड आहे ना, हे आपल्याला दुःख देणार आहे की सुख देणार आहे तुम्ही सांगा. तुम्ही बिमार पडले, अतिदक्षता विभागात आहे, लोक भेटायला येतात, तुम्हाला लढवतात की हसवतात? लढवायलाच येतात हे सगळे, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस तो खाता पिता होता तो खाऊ घातलं नाही, आता लय पिढ्याचे डबे नेले, आता काय त्याचा जीव तुटून राहिला ना. तो म्हणते आताच डॉक्टरना सांगितलं तुमची शुगर वाढेल आहे म्हणून, आणि ते पिढ्याची बॉक्स त्याच्या समोर नेऊन त्याला लढवू नाही की हसू नाही? तुम्ही सांगा ना. हां, जोपर्यंत त्याला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे ना आपण. पण येरती माईक दुःखाची जनिती. हा माईक जो बाजार आहे ना, कोण्या साडबाचं जमलं तुम्ही सांगा. इवा आहे तर कोणाचं जमलं काय तुम्ही सांगा. सासऱ्याचं जवळचं जमलं काय? बरं एवढं जाऊ द्या, जे याच्या करंगाईला धरून ते पुढे झाले गेले मागं गेलं, आणलं वडत त्याला खुर्ची लोक, तिचं आता तरी जमते काय? बजेट बसते का?
तुम्ही सांगा मरेपर्यंत बजेट बसत नाही. मग हे येरती माईक दुःखाची जनिती. हे माईक हे जे आहे ना हे दुःख देणार आहे आपल्याला. विठाल विठाल ज्याप्रमाणे फुकाचा परमार्थ आहे आपल्याला आवडत नाही, फुकाचा परमार्थ आपल्याला आवडत नाही आणि विकताचं दुःख आपल्या घरात आणल्याशिवाय राहत नाही. दोन मित्र होते, घराच्या बाहेर निघाले. भूक खूप लागली, जोरदार भूक लागली. मोठ्या हॉटेलच्या समोर गेले. वेटरला बोलावलं. त्याने तो कागद आणला, याच्या समोर ठेवला. म्हणे का पुरी काय पाव आहे? म्हणे 10 रुपये पाव. काही हरकत नाही. खिशात काहीच नाही दोघांचे. 3 दिवसाचे उपाशी होते. म्हणे पुरी काय भाव आहे? म्हणे 10 रुपये पाव. म्हणे भाजी? म्हणे भाजी फुकट आहे. दोघांना अर्धा तास विचार केला. पुन्हा तो वेटर आला. बोले क्या चाहिए आपको? बोले सिर्फ सब्जी आण दो. काय म्हणत हे दोघं? फक्त भाजी येऊ द्या. कारण यायला माहीत होतं फक्त भाजीच फुकट आहे, खिशात काहीच नाही. तो म्हणे हरामखोरा पुरी घेतली तर तिच्याबरोबर भाजी फुकट आहे. म्हणजे भक्ती करसान तर देव फुकट भेटीन तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल माणूस शेवटच्या घटकेपर्यंत म्हणते मला कोणाचीच गरज नाही. खूप पैसा कमावलेला आहे, बँकेत आहे, पोस्टात आहे, ATM मध्ये आहे, इकडे आहे, तिकडे आहे, घरादारात पैसा डचाडच आहे. मला कोणाशी काहीच गरज नाही, कोणाशी काहीच गरज नाही, कोणाच्यापासून काहीच अडत नाही. इतका माणूस अहंकारी होऊन बसते. पैशामुळे होते. हा समाजापासून वेगळा जाते. कारण पैसा होते म्हणून समाजापासून दूर जाते. समाजापासून कसा दूर जाते एक दृष्टांत देतो. हिऱ्याचा व्यापारी होता. हिऱ्याचा व्यापारी. त्या व्यापाऱ्यानं काय केलं, एकदा हिरे असे गठोडी ठेवून दिली बाजू. 20 हिरे होते, त्याच्यामध्ये एक हिरा त्याच्यातला गायब झाला. खूप शोधाशोध घेतली पण चोर हाती लागत नव्हता. साधूला बोलावलं. म्हणे साधू बाबा 20 हिऱ्यातला एक हिरा सापडत नाही. म्हणे काय झालं? म्हणे कुत्रे आणले, मुंबईहून कुत्रे बोलावले, जमलं नाही. पोलीस स्टेशन हातात झालं, चोर सापडला नाही आणि एक हिरा मात्र कमी झाला. साधूनं बरोबर विचार केला. म्हणे भजे बनवा. भजे ताजे भजे बनवले, घराच्या कोपऱ्यात टाकून दिले. उंदीर आले. उंदराने ते भजे खाल्ले पण एक भजा खायला येत नव्हता. सगळ्यात शेवटी होता हा बसलेला. साधूबा म्हणे याच्या पोटात हिरा आहे. म्हणे कसा काय ओळखला? अरे म्हणजे जे गबर होतात ते समाजापासून दूर जात असतात. विठ्ठल विठ्ठल कोणाशीच काही घेणदेण नसते. कोणाच्या घरी खायला नाही तर कोणाच्या घरी धायला नाही. हा एकाल घरी आहे. याचं पोस्टमार्टम करा. त्याचं पोस्टमार्टम केलं तर हिरा खटकन त्याच्या पोटात सापडला. जे समाजापासून अंतरतात ना, समजून जा याले धनाचा खूप लोभ झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल गरीब माणसं समाजाला जोडायला पाहतात आणि श्रीमंत लोक समाज मोडायला मागत असतात. तुम्ही पाहिजे इतका फरक आहे, इतकी तफावत आहे याच्यात. त्याकरता एक माणूस शेवटच्या घटकेला आहे, ज्याने खूप प्रॉपर्टी जुळवलेली आहे पण अंतकाळ जोडला त्याचा मुलगा, सून, नातूपंतू त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. आणि त्याला इतके घामेड असते म्हणे मला देवाचे काहीच घेण देण नाही. पण ज्यावेळेस त्याच्यापासून हे सगळे अंतरतात त्यावेळेस त्याला असं समजते, आज भी तुझसे पड़ गया का दुनिया में तेरा है बड़ा नाम. आज भी तुझसे पड़ गया का तुझसे पड़ गया मैं नहीं कहता कहते हैं सारे. मैं नहीं कहता कहते हैं सारे. तूने बनाए चांद सितारे. तेव्हा सगळी दुनियाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा प्रभू, मला खूप पैशाची श्रीमंतीची घमेंड होती पण आज माझी सगळी श्रीमंती जिरली. यावेळेस एवढं हाव हाव करून पै पै जुळवले, ज्यांच्या करता हे सगळं गोळा करून ठेवले ते माझ्यापर्यंत यायला तयार नाहीत प्रभू.
म्हणून मी जाताना सांगतो की आज खरोखर तुझ्याशी काम पडलं. अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा. त्याप्रमाणे तू भगवंताची भजन आणि भक्ती जाताना करायला सुरुवात करते. सज्जनो, येताना जसं भगवंताचं नाम घेऊन तुम्ही आपण जन्माला आलो ना, तसं जाताना सुद्धा आपल्या मुखातून भगवंताचं नाम घेऊनच आपण गेलो पाहिजे. हा पायंदा आहे. मातोश्रीने सांगून ठेवलं होतं 16 तारखेला 8 वाजता सांगितलं नाही, 8:30 वाजता बोलले ना तुमच्याशी की माझा टाइम 9:30चा आहे. आणि ती काय पाहिजे हो, जो माणूस जातानाचा टाइम सांगू शकते तो साधा माणूस नाही. विठ्ठल विठ्ठल हो. नाही तर काही लोकांना तर जन्म तिथी माहीत नाही, जन्म वार माहीत नाही, नक्षत्र माहीत नाही, कोणा घटकेला झाला ते माहीत नाही. काही असे जीव जन्माला येत असतात. एका बाईच्या मुलीचं लग्न जुळत नव्हतं. ती महात्म्याकडे गेली. महात्म्याला सांगितलं म्हणे माझ्या मुलीचं 4 वर्ष झाले, पाहुणे येतात, खातात, खुंदलतात, निघून जातात, सांगू म्हणतात पण अजून कोणीच सांगत नाही. मग म्हणे बेटा याचं जन्म नक्षत्र आणि घटिका पड हे सगळं तू मला सांग. हे बाई बिचारी अशी होती की हिला बरोबर माहीत नव्हतं काही. ते म्हणे काही पेरण्या झालत्या काही राहील त्या अशी माई सुषमा व्हायला. आता तुम्ही सांगा या वर्षीचे धरता तिला 4 वर्ष झाले पाहुणे पाहिली. काही नाही, हे सगळं आपल्याला माहीत जे वाटते ना हे सगळं दुःख देणार आहे. तुमचा मुलगा तुम्हाला सुख देईल याची गॅरंटी नाही, सून तुम्हाला वागवेल याची गॅरंटी नाही. आणि गॅरंटी ठेवू नका, तुम्ही ठेवू नका, ते तुमच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं कटगर आहे ना हे आपल्याला मायेत लोटणार आहे, मायेमध्ये लोटणार आहे, परमार्थामध्ये लोटणार नाही. हे तुम्हाला कोणा युवानं सांगितलं का तुम्हाला की भाऊ माळ घेत जा एखाद्या युवानं सांगितलं काय? नाही. उलट म्हणते आमची सोय व्हायसाठी तुम्ही तसे राहायचा, तुम्ही तसे राहायचा म्हणजे नाही तर माळ घेऊन टाकसान. म्हणजे पाहुण्याला इथून तयारी असते की तुम्ही आमची सोय करायला राहिले पाहिजे. मग कोणा युवाने सांगितलं काय तुम्ही राधास्वामीत जा, तुम्ही ओम शांतीत जा, तुमच्या मनाच्या ठिकाणी शांती प्राप्त करून घ्या, देव आपला असं करून घ्या. कोणा सोयऱ्यानं सांगितलं का हात वर करा की मला सांगितलं होतं पण मी नाही ऐकलं. अरे हे कसे आहेत माहित आहे का? रती माये का दुःखाचे जनेते, रती माये का दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते, रती माये का दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, रती माये दुःखाचे जनेते, रती माये के दुःखाचे जनेते. हो. ये रती माई का दुःखाची जनेती. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल या. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं. आयुष्यभर ज्याच्या बरोबर हमी धुमीने संसार केला, आयुष्यभर ज्याच्या नावाचं कपाळावर गंध लावलं, आयुष्यभर ज्याच्या नावाचं मंगळसूत्र हिनं गळ्यात घातलं, अंतकाळच्या वेळा ते म्हणते बाई बुडगं मरीन तर बरं आहे, सगळ्या भीता नासवल्या यानं. बाईल म्हणे खरं मारता तरी बरं, हे बुडं मरीन तर बरं आहे. आता सगळं भीती रंगून ठेवलं, त्याच्याच बापानं रंग दिलाय ना, रंगू देणं. पण तरी तिला ही सहन होत नाही. बापदादाची प्रॉपर्टी त्याच्या. बाईल म्हणे खरं मारता तरी बडा, नासी येले घर थुंकून या. विठ्ठल विठ्ठल हो, त्याकरता अविनाश करी आपली आयसे, अविनाश करी आपली आयसे.
मरायच्या अगोदर काय करा, अविनाशी तत्व आपलंसं करून घ्या. आणि ते आमच्या मातोश्रीनं अविनाशी तत्व आपलंसं करून घेतलं होतं. जिवंतपणीच त्या मेल्या होत्या आणि मरून जिवंत झाल्या होत्या. आणि आता हा पुनर्जन्म आणि पुन्हा मरण. विठ्ठल विठ्ठल. मरण म्हणजे काय थोडक्यात सांगतो. मरण म्हणजे खो खोचा खेळ. कोण कोणाला खो देईन हे सांगता येत नाही. उलट्याला देईन की सरक्याला देईन, बसेलला देईन की उभ्याला देईन. मरण म्हणजे खो खोचा खेळ आहे. होतो तो तुझा खेळ आहे आणि इटी दांडूचा खेळ आहे. अबक दुबक तिबक पोऱ्या खेळ विटी दांडू. नाथ बाबाचा भारूड आहे. अबक दुबक तिबक. अबक म्हणजे जन्माला येणं, दुबक म्हणजे लग्न होणं. दुबकच आहे त्याची आता जीवनात. बरोबर आहे की नाही. मग ते काही मुलं म्हणतात खूप नवरी रडून राहिली. नवरदेवाच्या डोळ्यात असंही नाही. आई नवरी काहून रडते म्हणे. बाबू तुला माहीत नाही, हे आजच्याच दिवस लढील, पुढचं समजून जातो. पण त्याला आयुष्यभर लढू ते फक्त आजच्याच दिवस लढून राहिली. याच्या डोळ्यात काकर नाही, पण याच्या डोळ्यातला काकर मोडणार नाही उद्यापासून. विठाला विठाला. त्याकरता अविनाश. अबक म्हणजे जन्माला येणं, दुबक म्हणजे संसारात पदार्पण करणं, आणि तिबक म्हणजे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सबको संमती दे भगवान. हे संमती सगळ्याला दे. कधी पण मेल्यानंतर नाही, जिवंतपणे. जिवंतपणे केलं तर चालते. हरिसुंदर नंद मुकुंदा नारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंदा नारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंदा नारायण हरि बोल. हरिसुंदर नारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. हरिसुंदर 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 नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. हरिसुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल. याप्रमाणे हे मरणाच्या अगोदर करण्याच्या क्रिया आहेत. आपण मेल्यावर ठेवतो. आमच्या आईच्या याच्यावर कीर्तन करा. कशासाठी? राहील लोकांसाठी आहे. त्याला इंटिमेशन देणं आहे. मरायच्या अगोदर हे करा, मेल्यावर हे करून काही उपयोग नाही. विठाला विठाला. हो. मग येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तू काय म्हणे एका मरण्याची सर. एका मरणात आपलं मरण संपून टाका राजा. काही खरं आहे का? जन्माचं दुःख किती मोठं दुःख आहे माहिती आहे का? आईच्या गर्भवासातलं दुःख खूप मोठं दुःख आहे. सर्वात मोठं दुःख म्हणजे जन्म आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घेणे. जन्माचं मूळ आहे दुःख आणि मरणाचं मूळ आहे सुख. पण मरण कोणाला आवडत नाही. जन्माला आल्यावर साखर पानं वाटल्याशिवाय राहत नाही. अरे पण जे जन्माचं सुख आहे ते ताबडतोब दुःख देते. एका बाईला 12 वर्षानंतर मुलगा झाला. गावात बिलकुल डपळे, बँड, पेढे, साखरपान वाटणं चालू. अर्ध्या गावात सगळी क्रिया चालू झाली. तिकून फोन आला. तद्दामम परमम मम. पोरगा गेला. राहिले अर्ध्या गावात पेढे वाटायचे. अर्ध्याही ना खाल्ले, अर्धे राहिले. जन्माचं सुखही आहे आणि जन्माचं दुःखही आहे. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घेणे. म्हणून तू काय म्हणा एका मरण्याची सरे. एकाच मरणात आपलं मरण संपून टाकता येईल. पुन्हा पुन्हा जन्माला येऊ नका. नाही.
साधू संताशी केला असेल वाद, पंक्तीशी केला असेल भेद, बरोबर आहे की नाही, पतीचा केला असेल अवमान, वटवागुळू झाले ग बाई, या 3 गोष्टी जर त्या बाईच्या हातून झाल्या तर तिला वटवागुळूचा जन्म प्राप्त होते. कोण्या जन्मात जायचं हे तुमच्या हातात आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः अनंतकोटि ब्रह्मांड महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद वंद परिपालक श्री रामवासी समर्थ गुरु श्री गजानन महाराज की जय. आपल्यामधून निघून जाण्यास आज ज्या मातोश्रींना 13 दिवस झालेले आहेत, 13 दिवसपर्यंत त्यांचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, शेवटी आत्मा हा भटकत असतो. ज्याप्रमाणे जुनं शर्ट आपण काढून ठेवतो आणि नवीन शर्टात शरीर प्रवेश करतो, त्याप्रमाणे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेठीजे तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्य नातू. तसा चैतन्य आत्मा हा नवीन शरीरामध्ये प्रवेश करण्याचा दिवस म्हणजे आजचा 13वीचा दिवस आहे. त्यांना सद्गती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करू. 2 मिनिट या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम कीर्तनाद्वारे आटोपू.